देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आणि त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येते। तर दुसरीकडे पर्यटन स्थळांवर नागरिकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते। पाहूयात। देशात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। JN1 या कोरोनाच्या नवीन विषाणूचा धसका नागरिकांनी घेतलाय। मात्र हा व्हेरियंट सौम्य असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी म्हटलंय। आपल्याकडे जो JN1 आहे ते पूर्ण टेस्टिंग केलं, तो एक पेशंट आम्ही मॉनिटर केला। हा मॅक्झिमम 72 तासामध्ये हा व्हेरियंट तुम्हाला इन्फेक्ट झाल्यानंतर तो जातो, म्हणजे त्याचा पीक हा 24 ते 72 तास, म्हणजे कदाचित आपल्यालापैकी येऊनही गेलेला असेल तो। कोरोना के लिए मैंने खुद कहा है, मैंने मीटिंग ली हुई है, रिव्यू बैठक ली हुई है। रविवारी राज्यात किती कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे त्यावर एक नजर टाकूया। कोरोनाच्या नव्या 50 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यात कोरोनाचे 153 सक्रिय रुग्ण आहेत। दरम्यान JN1 या कोरोनाच्या नव्या विषाणूची लक्षणं कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूया। नव्या व्हेरियंटची लागण झालेल्यांना घशात खवखव होते। नव्या व्हेरियंटमुळे चव आणि गंधावर परिणाम होतो। नव्या व्हेरियंटमध्ये आवाज जाण्याची शक्यता असते। नवा व्हेरियंट हा जास्त धोकादायक असल्याचं स्पष्ट झालेलं नाहीये। उपलब्ध असलेली कोरोना लस नव्या व्हेरियंटपासून बचाव करण्यास सक्षम आहे। एकीकडे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, मात्र दुसरीकडे नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांवर नागरिकांची मोठी गर्दी होतीये। रत्नागिरीच्या मुरुडमध्ये समुद्र किनारे फुलले। लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे। नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर सुद्धा बहरलंय। साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी आहे। औंढा नागनाथ इथं सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली दिसते। नाताळ निमित्तानं पंढरपूरमध्येही हाऊसफुल गर्दी आहे। शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळतं। राज्यासह देशभरामध्ये कोरोनाचा धोका वाढतोय। कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसते। त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि नियमांचं पालन करा। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।